विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। जिल्ह्यातील वैशिष्ट्यांची माहिती सर्वांना व्हावी, त्यांचं जतन संवर्धन व्हावं, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 143 थीमॅटिक मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती। कोल्हापूर उत्तरमध्ये 14 मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या पद्धतीची माहिती लावण्यात आली होती। यामध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय मतदान केंद्रावर कोल्हापूरची वैशिष्ट्य या थीम अंतर्गत कोल्हापूरची खास ओळख असणारे आणि जगभर प्रसिद्ध असणारे कोल्हापुरी चप्पल, गुळाचे फलक लावण्यात आले होते। त्याचबरोबर आदमापूर मंदिर, खिद्रापूर मंदिर, ज्योतिबा मंदिर, कोपेश्वर मंदिर, रंकाळा तलाव, अंबाबाई मंदिर आदींचेही डिजिटल फलक लावण्यात आले होते। केएमसी कॉलेज मतदान केंद्रावर कोल्हापूरची क्रीडा संस्कृती अंतर्गत माहितीपूर्ण कोल्हापूर स्पोर्ट्स आयकॉनचे डिजिटल फलक लावण्यात आले होते। भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खेळाडू खाशाबा जाधव, फुटबॉलपटू अनिकेत जाधव, टेबल टेनिसपटू शैलजा साळुखे, नेमबाज स्वप्नील कुसाळे, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, जलतरणपटू वीर धवल खाडे आदींची छायाचित्र यावर होती। महाराष्ट्र हायस्कूलमधील केंद्रावर शांततापूर्ण जीवनाचं महत्त्व या थीम अंतर्गत आयुष्यात योगाचं महत्त्व विशद करणारे आणि निर्भया पथकाचीही माहिती असलेले पोस्टर्स लावण्यात आले होते। प्रायव्हेट हायस्कूल या मतदान केंद्रावर माझे कोल्हापूर सुंदर कोल्हापूर या थीम अंतर्गत न्यू पॅलेस भवानी मंडप, अंबाबाई मंदिर यांचे फलक लावण्यात आले होते। अशा प्रकारे जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक केंद्रावर जिल्ह्याचं वैभव अधोरेखित करून त्याचं जतन, संवर्धन, प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला होता। या अनोख्या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली।